नमस्कार मित्रांनो, आपण मी ज्या बसने प्रवास करतो त्याचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। हा पेसचा बस स्टॉप आहे आणि ह्या बस स्टॉपवरून मी खरं तर डाऊनटाऊनला जातो। आपण हा ब्लॉग आता व्यवस्थित करण्याचा चला बिंदास। ओके, हा बस स्टॉप आहे। या बस स्टॉपवर जशी लोक त्या बसची वेळ असेल त्याप्रमाणे हे येत असतात आणि हे ऑलरेडी बसमधनं गेलेले म्हणजे ज्यांचं ऑलरेडी ते डाऊनटाऊनला गेलेत त्यांनी त्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि ह्या बस स्टॉपच्या आतमध्ये साधारण कसं असतं आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूयात। हे पाहे, हे आपण आतमध्ये आलो आत्ता असं की म्हणजे आपण म्हणतो ना रेस्टरूम किंवा काय, ते तसं आहे। त्याच्याशिवाय हे मशीनवर आपण तिकीट घेऊ शकतो। त्याच्याशिवाय इकडे काही सूचना लावलेल्या आहेत। तर इकडे अमेरिकेचं तर काय आपल्याला विचारायचं नको, कचरा डस्टबिन बॉक्स, पाणी पिण्याचं। आणि आपण जर बाहेर पाहिलं तर साधारण असं दिसेल पहा। तर आपण आता परत बाहेर जाऊयात आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष बस आल्यानंतर कशी व इथे वर्दळ सुरू होते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। या बस स्टॉपवर हा वेटिंग रूम आहे। ज्यांची जशी वेळ असेल तसंच इथे गर्दी होत जाईल। मागच्या बसमध्ये एक बस लवकर येणार आहे म्हणून थोडेफार आलेले असतील पॅसेंजर ह्या बसने। आणि मी जेव्हा केव्हा जातो डाऊनटाऊनला त्या 855 बस नंबर आहे माझा आणि ती 8:30 वाजता असते। आज मी फक्त व्हिडिओ करण्यासाठी इथं आलेलो आहे, त्यामुळे आत्ता बस आलेली नाही अजून। दुसरी बस आली की मी तुम्हाला दाखवू शकेल। त्याच्याशिवाय मला हे दाखवायला हवे हे जे बस स्टॉपचं शेड आहे ते किती भक्कम असेल हे तुम्हाला ह्या नटबोल्टवरनं कळेल। अर्थात हे दाखवण्यासारखं नाही आहे पण हे लगेच दिसण्यासारखं हे बस शेड, म्हणजे तुम्हाला ह्या बसचं व्हॉल्यूम कळू शकतं। हे सर्व जे आहे ते बस स्टॉपवर आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगावी, हा माझा मित्र झालेला आहे आणि तो आपल्याला चॅनलवर कॉम्प्लिमेंट देणार आहे। माझं याच्याकडे काम होतं तर त्याने मला खूप हेल्प केलेली आहे, लिटरली खूप हेल्प। हा स्टुडंट आहे बिचारा, पण मी नंतर सांगेल। एनिवे, थँक्यू एरिक। आता या बसची वेळ झालेली आहे म्हणून हे लोक रेडी राहतात, लाईन लावतील। तोपर्यंत आपण हे दुसऱ्या बाजूने हे पाहण्याचा प्रयत्न। हार्डली एक 4-5 मिनटं फक्त बस स्टॉपवर थांबत असते। त्याच्या अगोदर लोक लाईन लावून उभे असतात। मला हे एक दाखवायचं आहे खास। हे जे समोर हा बॉक्स पाहताय ना तुम्ही, हा ॲमेझॉनचा बॉक्स आहे। ज्याचं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण एखादी ॲमेझॉनला ऑर्डर केली आणि आपण त्या पर्टिक्युलर ॲड्रेसवर नसू अवेलेबल, प्रवासात असो, तर आपण ऑनलाईनसुद्धा आता सपोज मी कुठे प्लेनफील्डला आलो आहे किंवा डाऊनटाऊनला तर मला येणार असेल तर इथेसुद्धा मी तेच माझं ऑर्डर केलेलं वस्तू या बॉक्समधनं कलेक्ट करू शकतो। मला पुण्याला जायची गरज नाही किंवा मला उदाहरण देतो मी पुण्याचं, पण किंवा मला डाऊनटाऊनला जायची गरज नाही किंवा कुठे आपण जिथे सांगू ना तिथे अशा ठिकाणी हे बॉक्स असतात। म्हणजे डाऊनटाऊनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये बऱ्याच ठिकाणी येत असं। पण हे ॲमेझॉनची एक स्पेशल फॅसिलिटी आहे। मला फार डिटेलमध्ये नाही सांगता आलं, पण एवढं नक्की की हे आणि सेफ आहे। हे जे आहे ना हे फार सेफ आहे, लिटरली सेफ आहे। जगभरात आपल्याला कुठे पाहिजे तिथे आपल्याला ती वस्तू मिळावी ना, असं एक मला म्हणायचं आहे। म्हणजे अमेरिकेतच नाही, इंडियामध्ये सुद्धा मी सर पोचणार असेल आणि मला ती वस्तू इंडियामध्ये पाहिजे असेल किंवा इंडियामधनं मला अमेरिकेमध्ये ह्या प्लेनफील्डमध्ये ती वस्तू पाहिजे असेल तर ती वस्तू इथे ॲमेझॉन तुम्हाला देऊ शकते। हा बसचं टायमिंग झालेलं आहे म्हणून ही बस निघालेली आहे पहा। आता दुसरी बस येईल परत। बसचं टायमिंग परफेक्ट वेळेवर झालं की परफेक्ट वेळेवर निघते ती। परत ते स्टॉपचं पहा। आता परत दुसरी एखादी बस आली तर मी तुम्हाला येताना दाखवेन।
खरं तर किती वेळ मी इथे थांबलो ना तर हे तुम्हाला असं मोकळं ज्या वेळेला असं मोकळंच दिसेल माझ्या बसचं टायमिंग येईल किंवा तर त्यावेळेलाच फक्त इथे गर्दी दिसेल आणि इतर वेळेला इतर काही गर्दी दिसणार नाही. एक 4-5 मिनटं फक्त ती बस थांबते इथे ऑलरेडी. तोपर्यंत आत्ता पाहून घ्या. आत्ता जिथे कोणी नाही आहे. आता बसचं काही 15 मिनटात ना बसचं टायमिंग झालं की लाईन लागेल आणि लगेच त्या आपल्या पर्टिक्युलर त्या बसने जातील. तर मी थांबतो आता थोडा वेळ. हे पेस बस स्टेशनचं ऑफिस आहे. 7:42 झालेत पहा. म्हणजे जसं आमच्या स्वारगेट डेपो आहे तशाच प्रकारचं साधारण आहे पाहिजे. परिसर आहे या पेस डेपोचा. काही शॉट आहे राव. भारी आहे, खरंच भारी आहे. अगदी गच्च अशी दाट झाडी आहे आणि त्याच्या शेजारी रेल्वे ट्रॅक आहे. मी तुम्हाला दाखवतो तो ट्रॅक. हा पतो ट्रॅक, रेल्वे ट्रॅक. इथे टर्न होऊन कुठेतरी गेलेला आहे परत पुढे. तिकडे जे मागे दिसतंय ना ते जरा डाऊटफुल आहे. म्हणजे जरा मला रिस्की वाटलं जायला म्हणून मी. कारण वॉटर वर्क्स वगैरे मे बी असण्याची शक्यता आहे त्यांचं, किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी फार पुढे गेलो नाही. तिथूनच माघारी फिरलो आहे आणि पुढे आता जाणार आहे. आणि कुत्र्यांनी पहा इथे किती घाण करून टाकलेली दिसेल या भागात. गाडी पाहिली की आपल्या बजाज ऑटोची किंवा पीआयजीच्या गाडीची आठवण येते. ही जी घाण दिसते ही कुत्र्यांनी केलेली घाण नाही दिसत मला. ही प्राण्यांची घाण असेल. इकडे हे जे पॉन्ड आहे मे बी, मला नक्की माहिती नाही, पण असं कुठे नाही आहे इतकी घाण रस्त्यांवर. हा चालत येण्याचा मार्ग म्हणजे रेग्युलर चालण्याचा मार्ग नाहीच आहे. मीच ह्या वाट्याने चाललो आहे खरं. आता इकडे मागे मी जे म्हटलं ना मी तुम्हाला, रेल्वे क्रॉसिंग करून परत जे चाललो आहे ते बसस्टॉपकडे चाललेलो आहे. आणि बसस्टॉपच्या थोडं दूरपर्यंत असं काही दिसतंय मला. ही मोस्टली कंपनी असेल, एखादी फॅक्टरी असावी. आणि हे पेसची मेन बिल्डिंग. पेस म्हणतोय म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे पेस, तिचं हे ऑफिस आहे. हा डेपो आहे. म्हणजे ह्याच्या मागे ना बसेस उभ्या आहेत, पण एकही बस अशी रस्त्यावर कुठे दिसत नाही आहे. म्हणजे डेपोत जसं आपल्याला माहिती आहे की डेपोत किती बसेस असतात, तर तसली एकही बस अशी इकडे बाहेर नाही आहे. हे त्यांच्या कामगारांच्या किंवा ऑफिसर लोकांच्या गाड्या असाव्यात. आणि पुन्हा आपण आता पोहोचतोय पेसच्या बसस्टॉपकडे. हे माझ्या मागे आहे ते पेसचा डेपो आहे, बसस्टॉप आहे.